सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. मुकणे पंपिंग स्टेशनवरील 4 स्टार्टर जळाल्याच्या घटनेची आमदार सीमा हिरे यांनी गंभीर दखल घेतली आणि थेट पंपिंग स्टेशनवरतीच धडक मारली आहे. पाण्याचं राजकारण कधीही करू नये. शुद्ध आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा ठेका घेतलेल्या बडगुजर कंपनीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच गेल्या काही दिवसात 4 स्टार्टर जळाले आहेत. परिणामी सिडको वासियांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. आपण बडगुजर कंपनीला पाठीशी का घालता आहात? त्यांचा ठेका रद्द का करत नाही असा सवाल करत आमदार हिरे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. दरम्यान ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये आपण आवाज उठवणार आहोत अशी माहिती आमदार हिरे यांनी दिली आहे. पंपिंग स्टेशनमधील 4 स्टार्टर जळाल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून नवीन नाशिक परिसरामधील नागरिकांना अपुरा आणि अवेळी पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे नवीन नाशिक परिसरामधील महिला वर्गामध्ये संतापाचं वातावरण पसरलंय. विस्कळीत पाणी पुरवठ्यासंदर्भात महिलांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेत आमदार सीमा हिरे यांनी महिला नगरसेवकांसह थेट पंपिंग स्टेशनवरतीच धडक मारली. यावेळी आमदार यांच्यासोबत प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग तसेच पुष्पा आव्हाड, कावेरी घुगे या महिला नगरसेवकांसह अजिंक्य चुंबळे, आंबा पवार, अजिंक्य गीते, एकनाथ नवले, साहेबराव आव्हाड, जितेंद्र चोरडिया, नितीन पाटील, मोगलसर आदींसह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महानगरपालिकेचे अधिकारी ठेकेदाराच्या दबावाखाली का असतात अशा प्रश्नांचा भडीमार करत महिला नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेत. महानगरपालिकेचे अधिकारी बडगुजर कंपनीला मदत करतायत. सतत गढूळ आणि आळायुक्त पाणी पुरवठा होऊन देखील अधिकारी ठेकेदारावरती कोणतीच कारवाई करत नाहीये. येत्या 2 ते 3 दिवसात नवीन स्टार्टरची पूर्ण रक्कम भरून घेऊन ठेकेदाराचा ठेका रद्द न केल्यास धरणामधील पाण्यामध्ये बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजिंक्य चुंबळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी कार्यकारी अभियंता S.T. जाधव तसेच उपअभियंता राजाराम भोये, एजाज काझी, सिडको पाणी पुरवठा विभागाचे अभियंता किरण लोणे, जितेंद्र चव्हाण आदी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. काय नाव साहेब? माझं जाधव. S.T. जाधव. आताच्या सिडकोतल्या जे लोकप्रतिनिधी, कार्यकारी अभियंता यांत्रिकी. सिडकोतले जे लोकप्रतिनिधी आहेत, परत पश्चिमचे आमदार आहेत, त्याचा अजिंक्य अण्णा, यांनी जे आरोप केलेले हे खरे आहे का खोटे? काय सांगाल तुम्ही? नेमकं सिडकोला का पाणी येत नाही? एक दिवस पाणी पुरवठ्यात याच्यामुळे व्यत्यय निर्माण झाला होता. तो आपण त्या दिवशीच पंप दुरुस्त करून पंपिंग कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी 137 पैकी कमी पाणी गेलं होतं. रोज 137 देतो. पण नंतर चालू झाल्यानंतर आपण काल 151 MLD पर्यंत पाणी देऊन जो बॅकलॉग आहे तो आपण भरून काढायचा प्रयत्न केला. आणि रेग्युलर जे 4 पंप चालतात, आताही 4च पंप चालू आहेत. त्याच्यापेक्षा कमी पंपिंग होणार नाही. स्टँड बाय पंप असतात आपल्याकडे. नेमकं पाणी कधीपासून सुरू होईल? सुरळीत कालपासूनच पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. आज आपण 151 MLD पाणी दिले ना. रेग्युलर आपण 137 देतो, 151 दिलं आहे. आणि जे सिडको परिसरात घाणेरडं पाणी येते, त्याच्यात आळ्या पडलेल्या राहतात, दुर्गंधीयुक्त पाणी येते. ड्रेनेज चोकअप झाले. ड्रेनेज सिडकोतले बरेचसे कनेक्शन जुने आहे. GI पाईप आहे, ते सडून जातात आणि तिथे शेजारी लाईन असल्यामुळे ते ड्रेनेज जर चोकअप झाली किंवा काही कुठे घाणपाणी असलं तर ते एअरनी ते सॉक करतात आणि ते पाणी मग लोकांच्या नळामध्ये येतो. तो विषय आहे. आणि आता एक प्रश्न असा पण आहे की ते लाईनिंगवर ड्रेनेज आणि याची लाईनीवर एवढं अतिक्रमण झालं आहे की लोक काम करायला पण अडचण निर्माण होते तिथे. असं सर्व नगरसेवक आधी इथं आलेले, आमदार ताई आलेले आहे आणि हा प्रश्न आहे पश्चिमचा, नवीन नाशिकच्या पाण्याचा प्रश्न आहे. आता थोडक्यात तुम्हाला आमदार ताईंनी सांगितलं असेल, आता 2 वेळा त्यांचा दारुण पराभव झाला बडगुजरांचा, तरी हा ठेका त्यांना दिलेला आहे. पहिली गोष्ट, महानगरपालिकेतले निम्मे कामं बडगुजर अँड कंपनी अशा नावाने आहे. हा प्रकल्प L&Tने पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर प्रकल्प 3 वर्ष L&Tने ऑपरेटिंग करून शहराला पाणी दिलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मॅनेज करून तो ठेका दिला बडगुजरांना.
मग जलशुद्धीकरण आणि इथून पाण्याचं पूर्ण ऑपरेटिंग हा बडगुजर कंपनीला दिलेलं आहे. आत्ता जर 8 महिन्यापासून प्रकल्प दिलेला आणि 8-8 लाख रुपयाचे 4 स्टार्टर जळाले आणि अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहे. कारण अधिकारी त्यांना घाबरत आहेत समोर बोलायला किंवा कारवाई करायला. आणि आज नवीन नाशिकमध्ये सर्वात जास्त तक्रारी आहे तर गढूळ पाणी नाळ्या येत आहे. जर नवीन प्रकल्प आहे, तुरटीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात बिलं निघत आहे, मग ती तुरटी चालली कोणाच्या घरी? आणि गढूळ पाणी आणि आळ्या कशा काय येत आहे? आणि हा एक बाजूने लोकांना भासवते. नागरिक जातात तर ते त्यांना उत्तर देतात की तुम्ही BJPकडे जा, आमदारांकडे जा, त्यांना मतं दिले. आणि महानगरपालिकेची आज निवडणूक तोंडावर आहे. मग काही दिवसानंतर तो अर्ज देईल की पाणी सुरळीत करा, म्हणजे ॲटोमॅटिक परत पाणी सोडणार तेच लोक आहे. कारण अधिकारी सगळे त्याच्या हाताखाली काम करू राहिले. मग उद्या तो श्रेयवादाची निवडणूक होईल की मी अर्ज दिला म्हणून पाणी चालू झालं. पण प्रथम नागरिकांना माहीतच नाही की हा प्रकल्पच बडगुजर चालवतो आहे. आणि अशा जर ठेकेदाराला जरी काम देता येईल त्याचे असे अंडरवर्ल्ड सलीम कुत्ताशी संबंध आहे, उद्या तो विषय घालून लोकांना पाणी देईल. एखादा माणूस पागल झाला, निवडणूक 2-2 वेळा पडून अगं घर त्याचं गुन्हेगारी पार्श्वभूमीचं आहे. आणि नगर अधिकाऱ्याने कसं काय पाण्याच्या बाबतीत त्याला काम दिलं, ठेका दिला आहे? मी जर 5 दिवस झाले जाधव साहेब असतील, राजाराम भोये साहेब असतील, यांना संपर्क साधतोय तर ते म्हणतात नाही ते बडगुजरांचं काम आहे, ऑर्डर दिली आहे, कॉईल उद्या पुण्यावरून येईल मग चालू करू. एका स्टार्टरवर प्रकल्प चालू आहे, यांच्याकडे स्पेअरमध्ये कॉईल पण नाही. आणि आज समजा एखादं स्टार्टर जळालं तर उद्या पूर्ण नवीन नाशिक पाण्यापासून वंचित राहील. आज इथे एवढे जे लोकप्रतिनिधी आलेले, मग एका मूर्ख आहे काही ते यायला. आणि अधिकाऱ्यांना विचारलं तर ते फक्त ऑर्डर दिली. मग एक समजत नाही, मग अधिकारी बडगुजरला का घाबरताय? आमचा विरोध बडगुजरला पण नाही. हा इथं राजकारण करायचं नाही आहे, पण वादग्रस्त ठेकेदाराला काम कसं काय दिलं त्याला याचा अनुभव आहे का? पहिले तो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होता, मध्येच मग आता आमच्या प्रभात कळलं RMCचे रस्त्यांचे कामं त्याने घेतले, पाण्याचं त्याने घेतलं. मग निवडणुका कशाला भरवता? त्याला त्याच्या दोन्ही पोरांना देऊन टाका पूर्ण महानगरपालिका. आणि अधिकाऱ्यांना म्हणा काही त्याच्या घरी कामाला जा. कारण अधिकाऱ्यांना घाबरायचं काही कामच नाही ना. आज पूर्ण नवीन नाशिक पाण्यापासून वंचित आहे. आणि हा प्रकल्प आम्हाला माहिती, याच्यात काळं गोरं किती आहे. अधिकाऱ्यांना म्हणा हे मी जे आरोप करतोय हे खरे का खोटे? याच्यात जे खोटं असेल तर मी अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल माझ्या नावावर घेईल. जर कॉईल जळती का स्टार्टर जळते हे तर लोकांसमोर आणा ना. आणि तो चव्हाण साहेब का चव्हाणके कोण आहे? तो फक्त प्रेस नोट काढतो. तांत्रिकदृष्ट्या पंप बंद, पाणी येणार नाही. अरे पण झालं कोणामुळे हे तर तुम्ही नागरिकांना तसं सांगा. लोकप्रतिनिधी आज काय उत्तर देऊ मतदारांना ते त्यांना समजत नाही. आज 5 दिवस झाले स्टार्टर जळून, अजून यांच्याकडे स्पेअरमध्ये मटेरियल नाही आहे आणि यांच्याकडे अजून नवीन स्टार्टरसुद्धा आणलेले नाही आहे. लोकप्रतिनिधींना सांगितलं पंप बंद आहे. आणि लोकप्रतिनिधी सांगता पंप आहे. जर यांनी 2 ते 3 दिवसात तो ठेका रद्द नाही केला आणि त्याच्याकडनं जे जवळजवळ 8 लाख रुपयाचे एक स्टार्टरचीच किंमत जवळजवळ 32 लाख होती, नवीन नाही बसवले तर आम्ही इथं पाण्यामध्ये बसून आंदोलन करू जोपर्यंत ठेका रद्द होत नाही तोपर्यंत. कारण सिडकोवासियांना गेल्या अनेक दिवसापासून पाण्याच्या भरपूर समस्या येत आहे. आज तुम्ही मुकणे डॅमवर आलेत, नेमकं अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं? बऱ्याच दिवसापासून सिडको, पाथर्डी फाटा, इंदिरानगर या परिसरात पाण्याची खूप कमतरता, म्हणजे नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल. पाण्याची प्रचंड कमतरता झालेली आहे. त्याचबरोबर गढूळ पाणी येणं, पाण्यात आळं येणं, अशा प्रकारचे सुद्धा प्रकार सध्या इथे बघायला मिळत आहेत. बारीक पाणी आलं तेही गढूळ आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ होतो आहे. मधल्या काळात 1 ते 2 तारखेला सांगितलं की पंपिंगमध्ये बिघाड आहे, पाणी पुरवठा सुरळीत होईल, दुसऱ्या दिवशी होईल. त्यानंतरही 4 तारखेला जसं होतं तसंच होतं. त्याच्याही पुढे आज जवळपास 20 तारीख आलेली आहे, परंतु पाणी पुरवठ्यात कुठलीही सुधारणा नाही. आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी हे त्या तिथे कोणाचं ठिय्या आंदोलन असेल, कोणी महापालिकेत जात असेल, कोणी रस्त्यावर बसत असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांना आंदोलनांना सामोरं जावं लागतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना त्या लोकांना आश्वासन द्यावं लागतं. परंतु पाणी आणणार कुठून? मग त्याच्या खोलावर गेल्यावर कळालं की इथे आल्यानंतर आज आम्ही मुकणे धरण इथे आलेलो आहोत आणि जवळपास इथे स्टार्टर जे आहेत ते 3 स्टार्टर हे जळालेले आहेत आणि त्यामुळे पाणी पुरवठ्यात तुटवडा होतो आहे. त्याचबरोबर संबंधित ठेका हा कोणाला दिलेला आहे याचासुद्धा तपास केला तर तो बडगुजर कंपनीच्या लोकांना दिलेला आहे आणि त्यामुळे पाण्यावर सुद्धा राजकारण करण्याचं काम
या बडगुजरांचं चालू आहे. त्यांनी काय केलं की महिला ज्या वेळेस पाणी कमी येतं हे सांगायला त्यांना जातात, तुम्ही आम्हाला मतं कुठे दिले, आम्ही कसं तुम्हाला पाणी देणार, ज्यांनी तुम्हाला तुम्ही ज्यांना मतं दिले त्या बहिणींकडे जा. अशा प्रकारचे उडवाउडवीचे आणि उद्धटपणाचे उत्तरं हे त्या महिलांना देत आहेत. महिला अक्षरशः पाण्यासाठी वणवण करतात. त्यांना मुलांना डबे करण्यासाठी पाणी नाही, घरात आंघोळीला पाणी नाही, प्रचंड ताणाला त्यांना सामोरं जावं लागतंय. आणि अशा वेळेस त्यांना पाण्यावर राजकारण करायचं सुचतंय, जिथे त्यांना समोरासमोर लढाई करून 2दा लढाई निवडणुकीची झाली. त्यांना समजलेलं आहे की आपल्याला कुठपर्यंत मतं मिळत आहेत, तरी देखील आता अशा पद्धतीने त्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे की येत्या निवडणुकीत तरी महापालिकेत आपण काहीतरी करू. परंतु मी या निमित्ताने सांगते की हा प्रश्न आम्ही येत्या विधानसभेच्या अधिवेशनात नक्की उठवणार आहोत. याच्यावर आवाज उठवल्यानंतर, त्याच्या खोलात गेल्यानंतर पूर्ण हे सत्य नागरिकांच्या समोर येईल. सदर ठेका रद्द करण्यासाठी मागणी करणार शासन. आम्ही सर्वजण हा ठेका रद्द झाला पाहिजे. कारणच तसं आहे, कारण त्यांना हे सांभाळता येत नाही आहे किंवा पाण्यावर ते राजकारण करतायत. जर तुम्ही कामाशी काम केलं असतं तर तेही चाललं असतं, परंतु लोकप्रतिनिधींना ठेका तुम्ही कसं देता? जे राजकारण करतायत त्या लोकांनी या कामात पडू नये, तेही पाण्याच्या. म्हणजे मग मला मतं नाही मिळाले म्हणून पाणी कमी सोडा किंवा मतदान कमी झालं तरी ते पाणी द्यायचं नाही, अशा प्रकारचं जर काम हे ठेकेदार करत असतील, अशांना ठेका कशा करता दिला पाहिजे? यांचा ठेका मी तर म्हणते रद्दच केलं पाहिजे. परत कुठलंही महापालिकेचं काम यांना देऊ नये. अख्खी महापालिका हे चालवतात. कोणतंही काम आलं की तिथे त्यांनी टेंडर भरायचं, मागे घेण्यासाठी पैसे मागायचे आणि तिथेही ब्लॅकमेलिंग करायचं. अशा प्रकारचा उद्योग या ठेकेदारांचा आहे. किरण आहेर, C24 तास, नाशिक. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू, सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05.